मनपा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठक सत्र सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोमवारी नेते आणि सरचिटणीस यांची बैठक बोलावली। शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता ही बैठक झाली। ठाण्यातल्या वाढत्या भ्रष्टाचार, पाणी प्रश्न, वाहतूक कोंडीच्या प्रश्नासाठी मनसेची बैठक झाल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे। युतीबाबतचे सर्व निर्णय राज ठाकरे घेतील असंही त्यांनी म्हटलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे। संजय राऊतांच्या घरच्या कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र आले होते। यानंतर मातोश्रीवर दोघांमध्ये चर्चा झाली। 2 महिन्यात राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर दाखल झाले। अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलंय। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यास मोदी मागे हटणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराचं महत्त्व ओळखलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर केंद्रीय मंत्री अमित शहा राज्य सरकारच्या पाठीशी आहे असं म्हणत शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधकांना टोला लगावलाय। अहिल्यानगर जिल्ह्यानं फक्त साखरेची नाही तर दुधाचीही क्रांती केली आहे। हा राज्यातील सहकार चळवळीला चालना देणारा प्रकल्प असून सर्वात जास्त बायोप्रोडक्ट बनवणारा असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। सहकार क्षेत्रात हडप करणाऱ्या आणि एकाधिकारशाहीला अमित शहांनी चाप लावली असून अमित शहांच्या नेतृत्वाखालील सहकार क्षेत्र बदलत असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। राधाकृष्ण विखेंनी अमित शहांचं सहकार भूमीत स्वागत केलं। देशात पहिल्यांदा सहकार खात्याची निर्मिती झाली असून सहकार क्षेत्राला एका उंचीवर घेऊन जाण्याचं काम अमित शहा करत आहेत असं वक्तव्य विखेंनी केलंय। भाकरी फिरवली नाही तर करपते या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। फडणवीसांना कोणाची भाकरी फिरवायची आहे, त्यांच्या मनात नक्की काय, भाकरी म्हणजे कोण असा सवालही त्यांनी केला। रामदास कदमांनी बाळासाहेबांबद्दल केलेल्या वक्तव्याची कल्पना नाही अशी प्रतिक्रिया भरत गोगावलेंनी दिली आहे। मात्र कुणाच्या ध्यानीमनी काय असेल याची माहिती नाही असं म्हणत गोगावलेंनी रामदास कदमांच्या वक्तव्याची थेट पाठराखण करणं टाळलंय। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी रामदास कदमांवर सडकून टीका केली। शहाजहाननं बायकोसाठी ताजमहल बांधला आणि रामदास कदम तुम्ही डान्सबार काढलात अशा शब्दात कोळींनी रामदास कदमांवर जोरदार हल्ला चढवलाय। बच्चू कडू माझे मित्र, ते येणार म्हणून मी गरमागरम भाकरी आणि ठेच्याचा पाहुणचार त्यांच्यासाठी तयार केला होता। कर्जमाफीचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे म्हणून विरोधक म्हणून सरकारवर टीका करणं त्यांचं काम आहे असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं। शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा मंत्री आदिती तटकरे यांच्यामध्ये तू मैमे। महाराष्ट्रात पूरस्थिती असताना आदिती तटकरे दांडिया खेळत होत्या। घोसाळकरांनी आदिती तटकरेंवर हा आरोप केलाय। रोह्यातील कार्यक्रमापाठोपाठ माणगाव आणि इंदापूरमधील बायपासच्या भूमिपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादीनं मंत्री भरत गोगावलेंना डावललं। यावर बोलताना आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही, असे किती येतील आणि किती जातील, एक दिवस यांना लोकांनी डावललं नाही म्हणजे झालं असा संताप गोगावलेंनी व्यक्त केलाय। हमीभावाची घोषणा ही 26-27 साठी केली। यावर्षीची घोषणा करू शकले नाही। घोषणा करायची असती तर दिल्लीवरूनही करता आली असती। 50% नफा देऊन भाव देणार असे नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं। मात्र 15% देखील नफा मिळून भाव मिळत नाही असं म्हणत बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी केली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिल्यामुळे संजय राऊत आणि ठाकरे गटात अस्वस्थता पसरल्याचं वक्तव्य नवनाथ बन यांनी केलं। भूमिपुत्रांच्या हक्कासाठी भाजप लढतंय, त्यामुळे राऊतांच्या पोटात दुखतंय अशी टीकाही त्यांनी केली आहे। ज्या पवारांना आमच्या माणसांनी मतं दिली त्याच पवारांनी ओबीसींचं आरक्षण घालवलं। लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसीलाच मतदान करतील असंही हाके म्हणाले। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच नवीन 561 जणांच्या नोकर भरतीला सहकार विभागानं बँकेला परवानगी दिली आहे। सहकार विभागाच्या निर्णयावर स्वतंत्र भारत आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आक्षेप घेतलाय। सहकार मंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मध्य प्रदेशातील सतना येथे मेहरशाह दरबाराच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं। यावेळी आपण सर्व हिंदू आहोत, ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली, धर्म किंवा भाषा काहीही असो, आपण सर्व एकच आहोत असं त्यांनी म्हटलंय आणि एकतेवर भर दिलाय। आय लव्ह मोहम्मदच्या बॅनर वादावर मंत्री नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। राज्यात हिंदू विचारांचं सरकार असताना कोणाला असुरक्षित वाटायला नको, तुम्हाला बॅनर लावायचे असतील तर पाकिस्तान आणि कराचीमध्ये लावा असं त्यांनी म्हटलं। अतिवृष्टीचा राज्यातील अनेक भागाला फटका बसलाय। नाशिक जिल्हा शिवसेना पूरग्रस्त भागासाठी 50 लाख रुपयांचा निधी देणार आहे। मंत्री दादा भुसेंनी याबाबत घोषणा केली आहे। पूरग्रस्तांना योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाकडून संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। 5 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यात आंदोलन होणार असून 11 ऑक्टोबर रोजी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर हंबरडा मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती अंबादास दानवेंनी दिली आहे।